इकडे सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे जनतेमध्ये संभ्रम असल्याचा कोकाटे यांनी म्हटलेला आहे। संभ्रम लवकर दूर झाला नाही तर पुढच्या निवडणुकीमध्ये वाईट परिस्थिती उद्भवेल असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलेलं आहे। महायुतीच्या बैठकीमध्ये त्यांनी हे खडे बोल सुनावलेले आहेत। महायुतीच्या बैठकीचा निरोप दादा भुसेंनी दिला म्हणून आलो असंही माणिकराव कोकाटे यांनी म्हटलेलं आहे। पक्षाचा उमेदवार असेल तर मी पक्षालाच उमेदवार मतदान करणार आहे, पक्षालाच मदत करणार मी। पण मग नेमकं जर पक्षाचा उमेदवाराची मागणी नसेल, पक्षाने मागणी घेतली नसेल आणि मला अजितदादांनी जर आदेश दिला तर मी अजितदादा सांगेल तेच काम करणार। मी आत्ताच वरती मीटिंगमध्ये विषय मांडलेला आहे की सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये प्रचंड लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे। या परिस्थितीत लोकांचा संभ्रम दूर करणं तुमच्याकडे 2-3 महिने शिल्लक आहेत। विधान परिषद आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर जर तुमच्या सुधारणा झाली नाही तर दुर्दैवानं तुमच्यावरती वाईट प्रसंग येऊ शकतो। तुमच्यावरती जेव्हा वाईट प्रसंग येतो तेव्हा आमच्यावर येतो आणि पर्यायानं कार्यकर्त्यांवर जातो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।